नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भाव कथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्र परिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. भांडणाशिवाय काय संसारात राहिलं असतं. देवा, सुखाची तुम्हाला गरज नाही, तुम्ही सुखरूप आहात. आणि जेव्हा मी ऐकलं तुमच्याबद्दल, तुमचे लक्षणं ऐकले, त्या लक्षणातून माझ्या लक्षात आलं की तुम्ही तृप्त आहात, आत्माराम आहात. आत्माराम शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. स्वतःमध्ये रमणारा. आत्मनी रमते. स्वतःमध्ये रमणारा आहे तो आत्माराम आहे. त्याला बाहेरच्या खेळण्याची गरज पडत नाही, बाहेरच्या वस्तूची गरज पडत नाही. मी राजघराण्यातली आहेत आणि तुमच्याकडे राज्य नाही आहेत, हे तुम्ही जे म्हणताय ना, हे बरोबर आहे. तुकड्यात तुकड्यांचं राज्य तुमच्याकडे नाहीत, पण आनंदाचे तुम्ही सम्राट आहात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत लोकांकडे. पृथ्वी मोठी आहेत, सगळं ब्रह्मांड देवा तुमचं आहेत, सगळं विश्व तुमचं आहेत. काळ तुमचा सलाम करतो. माझं सौभाग्य अखंड राहू शकतं, हे माझं वैशिष्ट्य आहे. एक छोटी घटना सांगतो तुम्हाला मी. किती महत्त्वपूर्ण भारतीय संस्कृती आहे. सुदाम ज्यावेळेस कृष्णाला भेटायला आला, त्यावेळेस पोहे जे आहेत इथपर्यंत तुम्हाला माहिती आहेत की भगवंताने सांगितलं की माझ्यासाठी काय आणलं, तर ते पोहे खाल्ले इथपर्यंत तुम्हाला माहिती आहेत. रुक्मिणी फार हुशार होते. रुक्मिणीने सांगितलं की तुम्ही तुमच्या भाऊजीसाठी देवासाठी पोहे आणलेत, पण तुमच्या पत्नीनं आमच्यासाठी काय पाठवलं. घरचं दारिद्र्य तुम्हाला कल्पना आहे सुदामाची. आणि रुक्मिणीसारखी महालक्ष्मी म्हणते आमच्यासाठी काय आणलं. सुदामच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही देवाच्या पत्नी आहात, एवढ्या मोठ्या घराण्यात राहणारे आहात, काय देऊ शकते आमची पत्नी. पण तिनं जे दिलं आहे ते या पृथ्वीवर कोणी देऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूने गाठ सोडली आणि त्याच्यामध्ये कुंकवाचा करंडा होता. ह्या जन्मात मिळालेलं सौभाग्य तुम्हाला जन्मोजन्मी मिळो असा आशीर्वाद देऊन हे कुंकू पाठवले. तेव्हापासून एकमेकाला बाया ज्या आहेत ना, घरात आल्यानंतर कुंकू लावतात. मी सौभाग्यवान आहे आणि तुमचं सौभाग्य तुम्हाला जन्मोजन्मी मिळावं म्हणून सौभाग्य अलंकार माझ्या पत्नीनं तुम्हाला पाठवलेला आहे. काय जीवनामध्ये कोण कोणाला पाहतं महाराज. तात्पुरत्या सुखासाठी, तात्पुरत्या आनंदासाठी कोणीही माणसाच्या जीवनामध्ये जवळ येऊ शकतं, पण जबाबदारी घेणारा देवाशिवाय या जगात कोणी नाही आहेत. त्याचं नाव आहे अध्यात्म. आणि जो जबाबदारी घेणारा परमात्मा आहे त्याचं चिंतन, त्याचं नाव घेणं हे परमार्थाची सुरुवात आहे आणि शेवट आहे. एक हरिपाठातला एक महत्त्वाचा शब्द सांगतो, तुमच्या लक्षात येईल. बुद्धिमान कोणाला म्हणतात त्याची व्याख्या केलेली हरिपाठामध्ये. जो स्वतःला समाधानी करतो तो बुद्धिमान. हे तर पटलं पाहिजे ना. बुद्धिमान कोण? स्वतःचं जीवन अस्ताव्यस्त करतो, आत्महत्या करतो, दुःखी करतो, जगाचं दुःख देतो, त्याला काही बुद्धिमान म्हणायचं का? हे हरिपाठातली व्याख्या आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. बुद्धीचं काय वैभव आहेत. अरे तुम्ही स्वतः सुखी नाहीत, काय जगाला सुखी करणार आहेत. स्वतः तृप्त नाहीत, काय जगाला तृप्ती देणार आहेत. स्वतः आशायुक्त आहात, वैराग्यवान कुठून करणार आहेत. स्वतः दरिद्री आहात, दुसऱ्याला सुखाने काय भरणार आहात. याला काही बुद्धिमत्ता म्हणतात. म्हणून शब्द नीट आहे का हरिपाठातला. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे.
दुसरं नाही बुद्धीचं वैभव. एक केशी राज सकळ सिद्धी. दिव्यता जीवनामध्ये प्राप्त करून घेणं एक केशी राज सकळ सिद्धी. सगळी सिद्धी इथे आहेत. एक दिव्यता प्राप्त झाली, एक परमात्मा प्राप्त झाला, त्या परमात्मा आशीर्वाद सगळं मिळालं. महाराज काय चिंता राहते. म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवनातली दिव्यता हा चमत्कार. एक केशी राज सकळ सिद्धी. म्हणून मुखातले शब्द दिव्य आहेत, जीवनातले शब्द दिव्य आहेत. बोलण्यात येणारा सिद्धांत काही शास्त्र वा शिकून तुकोबाराय सांगत नाही. जे मुखातून येईल ते बोलतात, जे येईल ते शास्त्र होते. ही देवाची कृपा असते. हे बुद्धिमत्ता आहे. प्रसादयुक्त वाणी आणि प्रसादयुक्त शब्द आहेत. बुद्धीचे वैभव अन्य नाही. हरिपाठ फार सखोल आहे, खोल आहे. एक केशी राज सकळ सिद्धी. ईश्वराला प्राप्त करून घेण्यामध्ये माझा अर्थ दुसरा लक्षात ठेवा बरं का. नाही ईश्वर प्राप्त झाला ठीक आहे, किमान तुमचा दिवस तुमच्या विचाराने चांगला गेला पाहिजे, हे तर बुद्धिमानाचं काम आहे. नीट आहे का. तुमचा दिवस तुम्ही जर समाधानाने घालवत असाल तर बुद्धिमान आहेत. असा प्रत्येकाने विचार केला की माझा दिवस समाधानाने गेला पाहिजे, अहो सगळा भारत नाही जग सुखी होईल. घटना छोटी आहेत, ज्ञानोबरांची युक्ती छोटी आहे. तुम्ही समाधानी व्हा असा प्रत्येकाने विचार करणं हे जग समाधी होण्याचे चिन्ह आहेत. म्हणून तर मागितलेलं आहे ते पसायदान. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदी पुरखी अखंडित. तृप्तता आहे ती. म्हणून अध्यात्माचा मूळ उद्देश आहे तुम्ही सुखी व्हा, तुम्ही समाधानी व्हा, त्याचा मार्ग शोधा. तुमच्या जीवनातली तृप्ती दुसऱ्याच्या जीवनात गारवा निर्माण करू शकते, ओलावा निर्माण करू शकते. संताकडे पाहूनच इतर लोक जगतात. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, मग तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून तृप्ती हा विषय वेगळा आहे. आता याच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. भगवान कृष्ण शंकर स्मशानातच राहतात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाष्टात सहचर. भगवान शंकराचं वास्तव्यच स्मशानामध्ये आहे. त्यानं एकाने विचारलं, का हो तुम्हाला काही दुसरं जग नाही का, काय गरज आहे म्हणे, शेवटी इथंच यायचंय ना. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य शेवटी इथंच येणार आहे. पहिलंच आपलं इथं येऊन बसलं ना, आपल्या जाणीव तर राहील कधी काही ना, पण इथंच येत आपण. वैभववान असणारा रावण, ज्ञानी असणारी माणसं, सत्ता संपत्तीवान असणारी माणसं काळाच्या ओघामध्ये समाप्त झाली न. ते सुखी राहिले ना, त्यांनी जगाला सुखी केलं. शब्द नीट आहे का. ज्ञानोबरायच एक असे व्यक्तिमत्व आहेत, ते आनंदाने जगले आणि जगाला ज्ञानेश्वरी समोर दिली. ज्या योगानं मी दिव्यता प्राप्त केली देवाची द्वारी उभा, त्यातलं सूत्र, त्यातलं आशय, तो रस्ता मी तुम्हाला प्रदान करतो. याच रस्त्याने या. म्हणून हरिपाठाची ही विशेषता आहे. कुठलंही कर्मकांड नाही, कुठला आग्रह नाही, त्रिवेणी संगमी वगैरे काहीच नाही. उलट प्रत्येक क्षणाची किंमत आहे. रिकामा अर्ध घडी राहू नको. किती वेळेची किंमत ज्ञानोबाने सांभाळलेली तुमच्या लक्षात येईल. रिकामा अर्ध घडी. वेळ काय जगातले लोक थोडंच वेळ सांगतात. ज्ञानोबारांचं वैशिष्ट्य आहे ते. 700 वर्षापूर्वीचं वाक्य आहे, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे किती सक्रियता ज्ञानोबारांनी आपल्याला सुचवलेली आहे. आणि ज्ञानोबारांचे शब्द फार गोड आहे बरं का. याच्या पुढचं आलाच ओघाने सांगतो. लटिका व्यवहार. मराठी इतकी गोड आहे ज्ञानोबारांची, जगात मराठी सापडणार नाही. काय शब्द आहेत ज्ञानोबारांचा. लटिका व्यवहार. हा फार जुना शब्द आहे ना, 700 वर्षापूर्वीचा. लटिका. त्याला आत्ता आहे ना या भाषेमध्ये मॅनर्स म्हणतात फक्त. तुम्ही 5 स्टारला गेले, कुठे गेले ना, ते प्लास्टिक स्माईल देतात.
त्यात हा शब्द जरा नवीन आला, प्लास्टिक स्माईल. बळच हसायचं असतं, बळच या तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला, वेलकम वगैरे काय जे असते ते. त्याला हा 700 वर्षापूर्वीचा शब्द कोणता आहे? लटिका व्यवहार, भाळू नकोस. त्यांचा व्यवसाय हसण्याचा. शब्द नीट आहे का? फार सभ्य आहेत माणसं, म्हणजे फार प्रेम करतात, हा भ्रम लक्षात घेऊ नका. मोठा श्रीमंत व्यक्ती आहेत, कुळाचार सांभाळणारा आहेत, फार ओरडून बोलत नाही म्हणजे तो प्रेम करतो असा त्याचा अर्थ नाही. मागे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, आठवण करून देतो. आमच्या मराठवाड्यामध्ये एक डॉक्टर आहेत, त्याचं नाव डॉक्टर आहे, त्याच्याकडे काही अशी डिग्री वगैरे काही नाही आहेत. काहीतरी जुन्या काळामध्ये नाही का ते DGO PGO काय अशी डिग्री होती, इंजेक्शन लावायची परवानगी दिलेली. आता त्या डिग्र्या बंद झाल्या. त्या खेडेगावातले जे डॉक्टर असतात ते कुठलं इंजेक्शन कुठेही दिलं तरी चालतं. आणि त्या शहापूर म्हणून गाव आहेत, औरंगाबाद ते बीडकडे जाताना, तिथं त्याचा दवाखाना सगळ्यात जास्त त्याच्याकडे गर्दी, सगळ्यात जास्त. मग एक दिवशी आता ते कीर्तन ऐकायला आला, तो डॉक्टरच नव्हता मुळात. इंजेक्शन द्यायचं आपलं, लोक खुश व्हायचे, सगळी गर्दी त्याच्याकडेच. कीर्तन ऐकायला आला. एक दिवशी अशी चर्चा निघाली, मी म्हणाल तू डॉक्टर नाही, MBBS नाही, फिजिकलमधलं काही कळत नाही, काय नाही, गर्दी सगळ्यात जास्त तुझ्याकडे. शास्त्रीजी तुम्हाला आमच्या धंद्यातलं काही माहीत नाही. जेवढे MD झालेले डॉक्टर आहेत, MBBS आहेत ना, हे पेशंटचं ऐकूनच घेत नाहीत. काय शब्द आहे त्याचा? तो काय म्हणतो हे ऐकूनच घेत नाहीत. आणि मला काही समजत नसल्यामुळं सगळं ऐकून घेतो. अर्धा पेशंट तिथंच नीट होतो. इंजेक्शन त्याचं मानसिक समाधान आहे. शब्द नीट आहे का? इंजेक्शन देतो हे काही औषध नाही आहे, त्याचं मानसिक, तो येतो. मग त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक माणूस आला आणि त्याला असं वाटलं की माझ्या छातीवर दबाव येतोय, काहीतरी माझ्या छातीमध्ये आहे. सगळ्या डॉक्टरकडे गेला, तो माझ्याकडे सुद्धा आला. त्याने मला अर्धा तास सांगितलं. मी त्याला सांगितलं 50,000 रुपये लागतील, छातीतला कचरा गेलेला आहे, बाजूला करतो. तो म्हणला ठीक आहे. काय नाही, भूल दिली त्याला, चिरलं इथं बाहेरूनच, OT नाही फिटी नाही काय नाही, आणि त्याच्यावर पॅच मारून दिला. जागा झाला. त्यांनी 1 लाख रुपये दिले. दुसऱ्या दिवशीपासून माणूस फ्रेश. आणि त्यांनी सगळ्या गावात जाऊन सांगितलं, एकच डॉक्टर आहे फक्त, एवढाच. मी एक्सरा काढला, MRI केलं, सगळे डॉक्टर बोलले छातीत काही नाहीत, पण हा डॉक्टर मला कचरा आहे. लटिका व्यवहार, कृत्रिम जग आहे महाराज. तुम्ही म्हणताल असं का? त्याला काहीच करू शकत नाही तुम्ही. आपुली आपण करा, ते काय करणार तुम्ही? त्याला कोणाला समजून सांगणार आहे? तुम्ही या बाबतीत, हे ठीक आहे, त्या माणसाच्या बाबतीत बोललो मी तुम्हाला, तो डॉक्टर चुकीचा आहे. तुम्ही सुद्धा असे मूर्ख आहात, साधू नसणाऱ्या माणसाच्या पाया पडता. तुम्ही काही चांगले आहेत का? सरळ ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, सरळ हरिपाठ पाठ करत नाही, नको त्याला तुम्ही संत समजून आपलं आयुष्य त्याच्या चरणावर समर्पित करतात. हा शुद्ध गाढवपणा आहेत. त्या डॉक्टरला म्हणून तरी काय फायदा? असे संत भरपूर आहेत ज्यांच्याकडे डिग्री. म्हणून हरिपाठाचा जो मुख्य वाद आहे, देवाकडे जाऊच नका असं चिंतन करा, देव तुमच्याकडे आला पाहिजे. सगळे दृष्टांत जे आहेत ना आमच्या वारकरी संप्रदायामध्ये, देव आलेलेचेच दृष्टांत आहेत. कोणीही संप्रदायातला संत देवाकडे गेला नाहीत. इतकं सांगितलं ना तरी लोक त्या साधूकडे गेल्याशिवाय राहत. काय करतो? नाही, शनी मागं लागलेला होता, मंगळ वक्री होता, भूत मागे लागलेलं होतं. काय बोलावं तुम्हाला? मी मागे तुम्हाला एक दृष्टांत सांगितला होता. नवीन गडाच्या गादीवर बसलो, सगळा ग्रामीण भाग, मलाही काही लवकर समजत नव्हते काय लोक आहेत म्हणून.
एका बाईच्या अंगात आलं आणि ती माझ्या समोर बसली आणि ते जोर जोरात झुलायला लागले. आता मला हे सगळं सायकोलॉजिकल आहे, काय सांगावं त्याला आता, पण मलाही काही समजून सांगता येईल. तो तिथं जो जुना माणूस होता त्याच्या लक्षात आलं की शास्त्रीला यातलं काही कळत नाही. आणि नाहीच तर कळायला असं काय. मला म्हणे महाराज माझ्याकडे औषध आहे म्हणे. म्हणजे कर. 60 वर्षाची बाई होती महाराज, 60. संपूर्ण केस पांढरे झालेले होते. काय नाही, त्याने काठी आणली. 30 वर्षाचा माणूस. अहो ते माझ्या डोळ्यांनी मला पाहत नव्हतं, काय सांगायचं तुम्हाला. आणि नवरा तिला घेऊन आलेला. 2 काठ्या टाकल्या, सरळच झाली महाराज. मुक्ताबाई गेली, मरे गेली अंगातून. दुसऱ्या महिन्यात तो नवरा आला. त्याने आणलं. म्हणलं पत्नीची तब्येत, ते म्हणे व्यवस्थित आहे. म्हणलं काठी शिल्लक आहे, जर कधी लहर आली औषध आमच्याकडे तयार आहेत. काय मूर्खपणा आहे. हसतात ज्ञानोबा. लटिका व्यवहार सर्व हा संसार. थोड्या दिवसाकरता आपण या जगामध्ये पाहुणे म्हणून आलेलो असतो. 60 नंतर ज्ञानाचाही उपयोग होत नाही आणि प्रारंभिकच्या काळात कळत ते मधलं आयुष्य ताणतणावामध्ये, आशेमध्ये, लोभामध्ये जगणं विसरून जातो माणूस. जगायचं राहून जातं. म्हणून नामस्मरण ही अंधश्रद्धा नाहीत, हा मनावर केलेला उपचार आहे. मानसिक ट्रीटमेंट ज्याला म्हणतो ना आपण. आणि हळूहळू हळूहळू जसं मन शुद्ध होत जातं, ज्ञानोबा म्हणतात त्याच्या आतली दिव्यता प्रगट होते. त्याच्या आत प्रकाश पडायला लागतो. आणि त्याच्या आत प्रकाश पडला ना, त्याच्या इंद्रियातून, त्याच्या डोळ्यातून, त्याच्या बोलण्यातून तो प्रकाश असा बाहेर पडतो. ज्ञानोबा खूप सुंदर दृष्टांत देतात. बंद घरामध्ये जर एखादा दिवा लावला तर कान्याकोपऱ्यातून प्रकाश बाहेर पडतो. तसा हा नाही जरी बोलला तर याच्या हृदयातलं ज्ञान त्याच्या इंद्रियातून प्रगट होतं. खूप सुंदर वर्णन ज्ञानोबा दृष्टांत देतात. एखादं फूल उमललेलं आहे आणि त्यांनी ठरवलं की माझा सुगंध कुणाला द्यायचा नाही, पण वाऱ्याची झुळूक येते आणि तो सुगंध लोकांना सांगून जाते की इथं फूल उमललेलं आहे. प्रचार करण्याची गरज पडत नाही. तसं मानवी जीवनामध्ये तुमच्या अंतःकरणात आलेली दिव्यता, तृप्ती आणि आनंद हे लोकांना दाखवण्याची गरज नाही, प्रदर्शनाची वस्तू नाही. ते तुमच्या अंतःकरणातला आनंद आपोआप लोकांना सुगंधाच्या रूपाने दिसू शकतो. बोलण्यातून दिसू शकतो, चालण्यातून दिसू शकतो, तुमच्या वागण्यातून दिसू शकतो. म्हणून स्मरण ही त्याची पहिली पायरी आहे. प्रेम ही त्याची पहिली पायरी आहे. एवढं बोलून आजची सेवा या ठिकाणी थांबवतो. उद्या शेवटचा दिवस आहे. जे काही हरिपाठातले अजून चांगले चांगले सिद्धांत आहेत आपण उद्या सांगण्याचा प्रयत्न करू. चोपड्या ग्रामस्थांचा आभारी आहेत. फार शांततेनं लोक ऐकतात. डॉक्टरांनी जरी कितीही प्रयत्न केले तरी शेवटी श्रोता कसा आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की कुणालाही ताण दिला जात नाहीत. वर्गणीचा असेल, लोकोपचाराचा असेल, तुमच्याबरोबर त्यांचंही श्रवण होतं, त्यांच्याबरोबर तुमचंही श्रवण होतं. आणि आपण इतक्या शांत पद्धतीने तुम्ही ऐकता, हे खरं म्हणजे चमत्कार आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त असून लोक म्हणतात स्त्रिया शांत होत नाही. तुम्ही त्यांचा आदर्श घ्या. कुठला तरी शब्द त्या स्त्रियातून बाहेर पडलेले आहेत. पण जर त्यांचा एवढा आदर्श आहेत तर अर्थातच ज्ञानोबारायांचा आणि हरिपाठाचा हा चमत्कार आहेत. आणि आपण मोठ्या श्रद्धेनं ऐकत आहात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अभिवादन करून आरतीच्या कार्यक्रमाच्या दिशेने वाटचाल करू. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या अजून जास्त काही हरिपाठाचं आपण चिंतन करू. पुंडलिक वरदे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.